खासदार ओमराजे निंबाळकर यांची बैठक सध्या सुरू झालेली आहे। गोवर्धनवाडीतल्या त्यांच्या निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीला काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत ओमराजे निंबाळकर हे चर्चा करतायत। या बैठकीमध्ये तालुका निहाय चर्चा होणार आहे। पदाधिकाऱ्यांच्या सोबत ते 1 to 1 संवाद देखील साधणार आहेत। बैठकीला तानाजी सावंतांचे कार्यकर्ते उपस्थित आहेत असं समजतंय। उद्धव ठाकरेंचे आमदार कैलास पाटील या बैठकीला उपस्थित नाही आहेत। बैठकीनंतर तानाजी सावंत ओमराजेंची भेटही घेणार आहेत। आजच्या बैठकीनंतर ओमराजे त्यांची भूमिका उद्या स्पष्ट करतील असं समजतंय। तर खासदार ओमराजे निंबाळकर गोवर्धनवाडीत दाखल झालेले आहेत। बैठकीच्या आधीच पवनराजे निंबाळकरांच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलंय। ओमराजेंच्या घरासमोर समर्थकांची मोठी गर्दी झाल्याचे देखील चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खासदार ओमराजे निंबाळकर हे गोवर्धनवाडीत दाखल झालेत आणि तिथे दाखल होताच बैठक घेण्याच्या आधी पवनराजे निंबाळकरांच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। ओमराजे निंबाळकर यांच्या घराच्या बाहेर समर्थकांनी आज मोठी गर्दी केलेली आहे। ओमराजे आज पदाधिकाऱ्यांसोबत आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत चर्चा करणार आहेत। 1 to 1 संवाद देखील साधणार आहेत। दरम्यान ही महत्त्वाची 2 दृश्य आपण पाहतोय। ओमराजे निंबाळकर हे गोवर्धनवाडीत दाखल होतात, त्यांच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरीकडे बैठकीच्या आधीच पवनराजेंच्या समाधीस्थळी जाऊन ओमराजे यांनी दर्शन घेतलेलं आहे। तेच बोलणं काय मला प्रशस्त वाटत नाही। मी आता माझ्या इथल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या जे आमचे सर्वसामान्य लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, जीवाभावाचे सगळे, त्यांच्या सगळ्यांसाठी वेळ दिलेला आहे। त्यामुळे आता मला वाटतं की मला त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी तुम्ही वेळ द्या। मी जे काय बोलायचंय पुण्यातनं निघत असतानाही बोललेलो आहे आणि जे काय सांगायचं ते सांगितलेलं आहे। आता जे सांगितलंय मला वाटतं ती प्रक्रिया तर मला पूर्ण करणं, सगळ्यांबरोबर चर्चा करणं, त्यांची मतं जाणून घेणं हे तर मला करावं लागणार आहे। मी ते करतो। एकच प्रश्न आणि 20 तारखेला जो निकाल दिला गेला त्याच्यात सन्माननीय कोर्टानं सांगितलं की राजकीय वैमनस्य होतं हे कोर्ट त्या ठिकाणी मान्य करतंय। हत्येचा उद्देश होता, मोटिव्ह, तेही सन्माननीय न्यायालय त्या ठिकाणी मान्य करतंय। पण मला वाटतं ज्या पद्धतीनं सगळ्याच आरोपींना निर्दोष सोडून देण्यात आलंय, मग नेमकी कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची आणि त्यांचे चालक समत काजी यांची हत्या कोणी केली, मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर तर त्या ठिकाणी मिळू शकलेलं नाही। हा निकाल अतिशय दुर्दैवी आहे। ह्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात जायचा निर्णय CBIनं त्या ठिकाणी घेतलेला आहे। उच्च न्यायालय तशा पद्धतीचं या निर्णयाच्या विरोधात अपील दाखल करेल आणि अपेक्षा इतकीच आहे की त्या ठिकाणी हायकोर्टाच्या माध्यमातून निर्णयामध्ये ज्या त्रुटी त्या ठिकाणी आहेत त्या त्रुटीची पूर्तता होऊन मला वाटते ज्या निकालासाठी आमचं कुटुंब मागच्या 20 वर्षापासून वाट बघतंय, मला वाटते आमच्या कुटुंबाला न्याय द्यायची भूमिका, आमच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आता आम्हाला परत हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी जावं लागणार आहे। आणि आता थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, खासदार ओमराजे निंबाळकर हे गोवर्धनवाडीत दाखल झालेले आहेत। त्यांच्या घराच्या बाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केलेली आहे। आज किंवा उद्या ओमराजे आपला निर्णय देणार आहेत। आज ते कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत? खरं तर गोवर्धनवाडीच्या त्यांच्या घराच्या समोरच मी आहे। तुम्ही या ठिकाणी पाहताय की आता ओमराजे जे आहेत ते आपल्या मोजक्या सहकाऱ्यांसोबत या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये चर्चा सुरू आहे। तालुक्यातील जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन ते या ठिकाणी चर्चा करतात। खरं तर आज ते आपली भूमिका जी आहे ती जाहीर करण्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी वर्तवली जात आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्यांच्या घरासमोर अनेक कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे समजून घेण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर सुरुवातीला ते या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांच्या समाधी ठिकाणी जाऊन तिथं नतमस्तक झाले। दरम्यान आपण जर बघितलं तर कार्यकर्ते जे आहेत ते आम्ही ओमराजे निंबाळकरच्या राजांच्या पाठीमागे आहेत अशा घोषणा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाल्या होत्या। मात्र आता नेमकी काय त्यांची भूमिका घेतात हे महत्त्वाचं असणार आहे, कारण जर आपण जर बघितलं तर घरामध्ये त्यांची आता या ठिकाणी तालुक्यातील मुख्य पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी चर्चा सुरू आहे। तुम्ही या ठिकाणी कशासाठी आलाय?
काय ओमराजेंचा निर्णय असाबाबत तुमची काय भूमिका असणार? ओमदादा जो निर्णय घेईल तो निर्णय सर्व शिवसैनिकाला मान्य असेल. दादा आत्ताच पुण्याहून आलेत, त्यांचा जो निर्णय आहे तो सर्व शिवसैनिकाला मान्य आहे. तुमची काय भूमिका आहे? किती वर्ष दादांसोबत येतो? आम्ही गेली 5 वर्ष आणि तसंच तर आमचं प्रेम दादांवर 20 वर्ष झालं आहे. पवनराजे हत्याकांडाचा निकाल जरी दादांच्या विरोधात गेला तरी आम्ही एक परिवाराचा हिस्सा म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि येणाऱ्या काळात ओमदादा ज्या पक्षात जातील, जिथं जातील तिथं आम्ही दादांच्या सोबत राहणार खंबीरपणे. खरं तर आपले प्रतिनिधी आहेत ज्ञानेश्वर, तुम्ही या ठिकाणी या संपूर्ण प्रकरण बघताय. नेमकी आता इथली ग्राउंड परिस्थिती काय आहे? कारण आतमध्ये जर बघितलं तर थोडासा गोंधळ पाहायला मिळतो. खरं तर ज्या बैठकीचा संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता ती बैठक सुरू झालेली आहे. या बैठकीमध्ये सुरुवातीला ओमराजे या जिल्ह्यातले जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते तालुकावाईज पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत, त्यांच्याकडून समजून घेत आहेत. ते कुठलाही सध्या निर्णय देत नाहीत, मात्र कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे हे समजून घेत आहेत. आता सुरुवातीला एका तालुक्यांचा आणि जिल्ह्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची ही सगळी बैठक आहे. मुख्य एक बैठक संपली असं म्हणायला हरकत नाही आणि या बैठकीनंतर ओमराजे इथल्या सार्वत्रिक सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर ते आजच कुठंतरी आपला निर्णय जाहीर करतील अशी शक्यता आहे. खरं तर या ठिकाणी बघितलं तर भाई काय तुमची भूमिका आहे? तुम्ही या ठिकाणी समर्थन द्यायला आले काय भूमिका आहे? योग्य आहेत. ओमदादा 3 निर्णय घेतलेले ते योग्य आहेत. समजा लोकांसाठी चांगलं आहेत. ओमदादा कसं कामं करणारा माणूस आहेत आणि जे अगोदर ओमदादा कामं करायचं म्हणलं तर अवघड होत होतं. आता सत्तामध्ये आलं तर लोकांच्या अडचणी दूर होते. आम्हाला एवढी गॅरंटी आहेत ओमदादा समजा लोकांचं कामं अडचणी दूर करणारा माणूस आहे. ठिकाण जर बघितलं तर आतले दृश्य या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो. अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि नेमके ओमराजे काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना या ठिकाणी शांततेत राहण्याचं आव्हान सुद्धा केलं जात आहे. कारण या ठिकाणी बघितलं तर कार्यकर्ते जे आहेत त्या सोडण्याचा संभ्रमात सुद्धा आहेत आणि त्यांना या ठिकाणी बसण्याची विनंती केली जाते जेणेकरून ओमराजे जे आहेत ते आता या दारातून समोर येतील आणि आपली भूमिका जी आहे ते या ठिकाणी मांडतील. मात्र या ठिकाणी जर बघितलं तर कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने दाखल सुद्धा झालेले आहेत. काही वेळातच आता या ठिकाणी ओमराजे जे आहेत ते आपली राजकीय भूमिका जी आहे ती कदाचित स्पष्ट करण्याची संकेत या ठिकाणी मिळत आहे. कारण ज्या पद्धतीत त्यांनी या सकाळपासून त्यांची जी बॉडी लँग्वेज बघितली तर थोडंसं नकारात्मक असल्याचे पाहायला मिळत होते. ज्या पद्धतीत म्हणजे 20 वर्ष झालं त्यांना न्याय मिळाला नव्हता, कदाचित न्याय मिळावा यासाठी ते राजकीय भूमिका जी आहे ती बदलण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. कारण सकाळपासूनच जर बघितलं तर राष्ट्रवादी शिंदे गटाचे जे नेते जे आहेत ते सातत्याने त्यांच्या सोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या पुण्यातून जर बघितलं तर स्थानिक नेते जे होते ते त्यांच्या सोबत आले होते. इथं जर बघितलं इथं जे तानाजी सावंत जे आहेत माजी मंत्री शिंदे गटाचे ते सुद्धा या ठिकाणी काही वेळा ताकद होतील. ते सुद्धा या संपूर्ण मिटिंग झाल्यानंतर ते बैठक सुद्धा घेणार आहेत आणि चर्चा सुद्धा करणार आहेत. मात्र इथला तसं जर दृश्य दाखवायचं जर झालं तर ओमराजे निंबाळकर जे आहेत ते त्यांच्या राहत्या घरामध्ये आता जे काही जिल्ह्यातले त्यांच्या मतदारसंघातले जे तालुकान्याही जे पदाधिकारी आहेत त्यांची या ठिकाणी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि काही वेळातच कदाचित आज किंवा उद्या या ठिकाणी आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करण्याची संकेत जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी अनाउन्समेंट सुद्धा सुरू आहे आणि जर फ्लेक्स जर बघितले या ठिकाणी आपण कार्यकर्त्यांनी जे फ्लेक्स हातात घेतलेले आहेत ते फ्लेक्स जर बघितलं तर आम्ही दादा तुमच्या सोबत आहे अशी भूमिका जी आहे ती घेतलेली आपल्याला पाहायला मिळतात. काय तुमची भूमिका असणार आहे? ओमदादांची आता या ठिकाणी चर्चा सुरू आहे. चर्चा ही आहे की आता आम्ही प्रत्येक तालुक्यावाईज सर्वांना बोलवत आहोत. प्रत्येक तालुक्याचं म्हणणं दादा ऐकत आहेत. त्यानुसार सर्व तालुके झाले 9 तालुके आहेत. 8 तालुके धाराशिव आणि लोकसभा औसा, सर्व तालुके बार्शी तालुका, हे सर्व तालुके झाल्यानंतर निर्णय होईल. पण त्यांनी आता या ठिकाणी निर्णय घेणं गरजेचं आहे का? कारण 20 वर्ष त्यांनी संघर्ष केलेला आहे. जी हत्या करण्यात आली होती त्यांच्या वडिलांची तो न्याय कुठेतरी त्यांना मिळाला नाहीये. मग त्या अनुषंगाने त्यांना न्याय मिळावा अशी तुमची भूमिका आहे का? निश्चितच आमची सर्व कार्यकर्त्यांची हीच भूमिका आहे की न्याय मिळाला पाहिजे आणि जी 20 वर्षाची प्रतीक्षा आहे तुम्ही बघत आहात सत्तेचा कशा प्रकारे दुरुपयोग करून करत आहेत. त्यामुळे आमची सर्वांची हीच इच्छा आहे
न्याय भेटला. श्रीकांत, या ठिकाणी आपण पाहतोय की कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्त्यांची पण तीच इच्छा आहे की ओमराजे निंबाळकर जे आहेत जी भूमिका घेतील ती आम्हाला मान्य असणार आहे. अर्थात आता या ठिकाणी नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. खरं तर या निर्णयामागं त्यांचा इतिहास बघितला जातो. ज्या पद्धतीत त्यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली, त्यानंतर त्यातले जे आरोपी जे आहेत त्यांना निर्दोष सोडण्यात आलं होतं, हाच मनात कुठेतरी राग त्यांच्या पाहायला मिळत आहे. आणि याच कारणामुळे ते कदाचित आपली राजकीय भूमिका आहे जी आहे ती बदलण्याचे संकेत या ठिकाणी मिळतात. अर्थात काही मिनिटात त्यांनी आपली भूमिका जी आहे ती या ठिकाणी जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र आता जर बघितलं तर अजूनही कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि नक्की ओमराजे काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सोबत आपले प्रतिनिधी जे आहेत आतमध्ये नेमकी आता काय चर्चा सुरू आहे, कुठल्या तालुक्यातील लोक या ठिकाणी दाखल झाले? खरं तर आता जी बैठक आतमध्ये झालेली आहे त्यावेळी धाराशिव आणि भूमपरंडा या 2 तालुक्यांची बैठक पूर्ण झाली. या बैठकीमधल्या कार्यकर्त्यांचा साधारण सूर असं होतं की दादा तुम्ही जी भूमिका घेता त्या भूमिकेला आमचं समर्थन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो कयास बांधला जात होता की हा धाराशिव हा जिल्हा खरं तर उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी जे बंड करणार किंवा त्या ज्या चर्चा आहेत त्याचा मोठ्या प्रमाणात विरोध होईल असं वाटलं होतं. मात्र आपण या ठिकाणचं जर चित्र बघितलं तर इथं मोठ्या प्रमाणात ओमराजे यांचे समर्थक समजा जर या ठिकाणी जर निर्णय त्यांचा वेगळा असला आणि कार्यकर्त्यांचा निर्णय जर वेगळा निघाला तर इथली परिस्थिती काय होऊ शकते? खरं तर इथं दोन्ही गटाचे लोक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. इथं उद्धव ठाकरे शिवसेनेचे लोक आहेत, शिंदे सेनेचे लोक आहेत. आता इथं नेमका निर्णय काय येणार आहे याच्यासाठीच खरं ही सगळी लोक थांबलेली आहेत. मात्र निलेश तुझ्या म्हणण्यानुसार जर काही वेगळा निर्णय आला तर इथं काही गोंधळ होईल का अशी परिस्थिती आहे का? तर अजिबात तशी परिस्थिती सध्या दिसत नाही. आतमध्ये जे पदाधिकारी ओमराजे यांच्याशी बोलत आहेत त्यानुसार ते त्यांच्या बरोबर कार्यकर्त्यांशी बोलू. तुम्हाला काय वाटतं कार्यकर्ता म्हणून ओमराजेंनी कुठला पक्ष जॉईन करावा, शिंदे की ठाकरे? दादाने सध्याच्या परिस्थितीला जो निर्णय घेतील सगळ्यांना कार्यकर्त्याला विचारून तो आम्हाला मान्य असेल. आणि सध्या परिस्थिती अशी आहे की बरेच कामाची अडचणी आहेत. समजा तर आपल्याला जर राजकारणात टिकायचं असेल सगळ्या गोष्टी तर आपल्याला सत्ताधारी पक्षामध्ये शिंदे सेनेमध्ये जाण्याला हरकत नाही. तुमचं काय, तुम्ही युवा नेतृत्व या ठिकाणी आम्ही मागासपासून पाहताय, काय भूमिका आहे तुमची? 3,30,000 मताधिक्य घेऊन धाराशिव जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेने दादाला मतरूपी आशीर्वाद दिला. सर्वसामान्य जनतेचं काम करणारा नेता म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रभर दादांची खासियत आहे. सर्वसामान्य जनतेचं काम दादापर्यंत पोहोचलं का तो काम पूर्ण होतं अशी नेता आहे. आणि हा जर नेता सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी जर चांगला निर्णय घेत असतील तर धाराशिव जिल्ह्यातील सर्व जनता दादांच्या पाठीमागे राहणार, निश्चितपणे उभी आहे. या ठिकाणी राजकीय वातावरण खराब होऊ शकतं का? बिलकुल नाही. मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी कडूनच ही दादांना ट्रोलिंग होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सर्व कार्यकर्ते असतील किंवा शिवसेना पक्षाचे शिंदे साहेबांचे सर्व कार्यकर्ते असतील, सर्व आदरणीय खासदार ओमदादासोबत ठामपणे उभे आहेत. श्रीकांत, पाहतो की अनेक कार्यकर्ते जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि नेमकी ओमराजे निंबाळकर जे आहेत त्यांची भूमिका काय आता मांडली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अर्थात या ठिकाणी जर बघितलं तर थोडंसं वातावरण जे आहे ते खराब झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही पक्षाचे मतभेद आहेत आणि दोन्ही पक्षाचे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी असं म्हणणं आहे की अजूनही त्यांनी त्याच पक्षात ठाम राहिलं पाहिजे, कारण इतक्या वर्ष त्या पक्षाने त्याला संधी दिलेली आहे. मात्र आता जो अन्याय झालेला आहे त्या अन्याय विरोधात या ठिकाणी आता न्याय मिळवण्यासाठी राजकीय भूमिका जी आहे ती बदलण्याची गरज असल्याची काही कार्यकर्त्यांनी भूमिका मांडलेली आहे. आता अर्थात आता या सगळ्याकडं ओमराजे निंबाळकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष. निलेश, आपण पाहतोय खरं तर ओमराजे निंबाळकर हे त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांशी संवाद साधतायत. आता तालुका निहाय बैठका देखील सुरू झालेल्या आहेत. काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत ते चर्चा करतायत. मुद्दा असा आहे की ओमराजे निंबाळकर हे आपला निर्णय आज जाहीर करणार आहेत का ते उद्या त्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करतील, हा एक मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा निलेश, खरं तर ओमराजेंच्या या संपूर्ण भूमिकेवर आता ऑपरेशन टायगरची भिस्त आलेली आहे असंच म्हणावं लागेल. कारण 6 खासदारांपैकी एकाने जरी निर्णय बदलला, ओमराजेंनी जरी निर्णय बदलला तरी देखील ऑपरेशन टायगर फसू शकतं, कारण 2/3 खासदारांचा मुद्दा तिथे गैरलागू ठरतो. त्यामुळे या दृष्टीने देखील आता विविध चर्चा सुरू झाल्यात. निलेश,
श्रीकांत, याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर ओमराजे निंबाळकर यांनी ओम बिर्ला आहेत त्यांना भेटून जर वेगळा गट स्थापन केला असेल आणि ती जर कायदेशीर बाब पूर्ण केली असेल तर त्यांना परत मागं येता येणार नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, या ठिकाणी आता शिवसेना ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत किंवा उद्धव ठाकरे जे आहेत ते पुन्हा एकदा आपले गेलेले खासदार जे आहेत ते पुन्हा एकदा आणण्यासाठी फिल्डिंगसुद्धा लावलेली पाहायला मिळतात. मात्र या सगळ्यामध्ये जर आजची जर परिस्थिती जर बघितली तर आज जर बघितलं तर आज दिवसभर जे आहेत ते ओमराजे निंबाळकर हे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांसोबत आपल्याला पाहायला मिळतात. कारण त्यांच्यासोबत सकाळपासून स्थानिक शिवसेनेचे पुण्यातले नेते जे आहेत ते कंटिन्यू सोबत आहेत. त्यामुळे कुठंतरी त्यांची बॉडी लँग्वेज जी आहे ती कुठंतरी आता शिंदेंसोबत गेल्याच्या या ठिकाणी पाहायला मिळतात. काही मिनिटांपूर्वी त्यांनी आपली भूमिका सुद्धा मांडली की 20 वर्षाचा जो संघर्ष आहे तो कुठेतरी त्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. कदाचित त्याच हेतूतून ते आपली राजकीय भूमिका सुद्धा बदलू शकतात. त्यामुळे आता ओमराजेंची जवळपास नाही म्हणलं तरी आता शिक्कामोर्तब होण्याची बाकी राहिलेली आहे आणि जवळपास आता ते धनुष्यबाण हातात घेतील असं जवळपास चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं टेक्निकली बाजून कायदेशीर बाजू जर बघितल्या तर या सगळ्याला उत्तर म्हणजे स्वतः ओमराजेच देऊ शकतात. त्यामुळे आता ओमराजे जे आहेत ज्या अर्थी त्यांनी आपल्या मतदारसंघातल्या तालुक्यांनाही जे पदाधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी तत्काळ बोलवलेलं आहे आणि मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत 1-to-1 चर्चा जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे आजच ओमराजे निंबाळकर जे आहेत ते आपली भूमिका मांडू शकतात. कारण यानंतर बघितलं तर सत्ता स्थापन गट स्थापन केल्यानंतर जे कायदेशीर बाबी जे आहेत ते पूर्ण करण्यासाठी अवधी हा थोडा राहिलेला आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांना आपली राजकीय भूमिका जी आहे ती आजच मांडण्याची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कदाचित ते थोडासा वेळ घेऊन उद्या सुद्धा जाहीर करतील, पण ज्या पद्धतीने आता त्यांच्या बंगल्यावर या ठिकाणी कार्यकर्ते दाखल झालेले आहेत त्या अनुषंगाने जर बघितलं तर आजच या ठिकाणी आपली राजकीय भूमिका जी आहे ती जाहीर करण्याची शक्यता आहे. त्या अर्थी तशी चर्चा सुद्धा या ठिकाणी सुरू असल्याचं माहिती मिळत आहे. त्यामुळं थोडासा अवधी जाऊ द्या, आपल्याला या संपूर्ण प्रकरणाचं चित्र क्लिअर होईल आणि ऑपरेशन टायगर जे आहे ते सक्सेस झाले आहे काही यशस्वी जे झालेले आहे ते काही मिनिटांमध्ये कळेल. निश्चितच निलेश, खरं तर आता ओमराजे यांची बैठक सुरू आहे. ते तालुका निहाय पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा देखील करणार आहेत. या सगळ्या घडामोडींवर तुमचं लक्ष असणारच आहे, आपलं देखील लक्ष असेल. थोड्या वेळानं पुन्हा आपल्याला या संदर्भात सविस्तर चर्चा करायची आहे. तुर्तास धन्यवाद निलेश या संपूर्ण माहितीसाठी.